नमस्कार. आपण 8th क्लासचं ठीक आहे चॅप्टर नंबर फर्स्ट पार्ट आहोत जो की इरॅशनल नंबर आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट जो होता आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार, पण त्याच्या अगोदर आपण काही इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे की दोन नंबरचं कंपॅरिझन करायचं असेल म्हणजे त्याच्यातला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचे. जसं की आपल्याकडे नंबर 2 आणि नंबर 5 आहे, तर याच्यापैकी आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचे. तर आपल्याकडे काही चिन्ह असतात, तर हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, ह्या तीन चिन्हाचा वापर करून आपल्याला कंपेअर करायचं. तर आता 2 आणि 5 पैकी मोठा नंबर जो असेल त्याच्याकडे आपल्याकडे जो काही चिन्ह आपल्याला दाखवायचं आहे तो हा वाला, ठीक आहे. म्हणजे 2 तोंड असलेलं तोंड हा जो काही चिन्ह असेल अशा प्रकारचा तो मोठ्या नंबरकडे आणि हा एक सिंगल डॉट असलेला छोट्या नंबरकडे आपल्याला दाखवायचे. सेम आपल्याकडे जर नंबर असेल -3 आणि -5, तर आपल्या याच्यामध्ये जर आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपला जो अगोदरचा नंबर असतो नंबरचा नंबर लाईनमधला तो मोठा असतो आपल्या नंतर येणाऱ्या नंबरमधला. जसं की पाहू शकता तुम्ही आपल्याकडे जर नंबर लाईन असते, ठीक आहे. या नंबर लाईनवर आपल्याकडे सेंटर पॉईंट 0, ठीक आहे. त्याच्यानंतर 1 2 3 -1 -2 -3, तर या बाजूने जाताना आपले नंबर मोठे होत जातात आणि इकडे नंबर लाईनकडे जाताना आपले जे मागचे नंबर असतात म्हणजे 2 3 4 हे या बाजूने मोठे होत जातात. म्हणजे इकडे जे काही नंबर येणार ते सगळे छोटे असणार आणि या बाजूला येणारे सगळे नंबर काय असतात नंबर लाईनकडे आपले मोठे असतात. समजा या बाजूने मी जर येत म्हटलं तर माझ्याकडे 1 मोठा आहे 2 पेक्षा आणि 2 मोठा आहे 3 पेक्षा, असं माझ्याकडे इकडे नंबर मोठे असे वाढत जातात नंबर. आणि इकडे पॉझिटिव्ह साईडने जर गेलं तर या साईडने आपले नंबर जे काय होतात मोठे मोठे होत जातात, वाढत जातात. तर याच्यामध्ये आपल्याला जर रॅशनल नंबर दाखवायचे, जसं की आपल्याकडे रॅशनल नंबर असेल 11/5 आणि 10/5, तर याच्यापैकी लहान मोठा कोणता हे आपल्याला ठरवायचे असेल तर याचा डिनॉमिनेटर पाहायचा. डिनॉमिनेटर सेम असेल तर त्यांचं न्यूमरेटरला कंपेअर करायची. तर 10 इथं 11 आहे म्हणजे मोठा कोणता असणार 11 असणार, ठीक आहे. हे झालं. जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपल्याला काही रूलचा वापर करायचा आहे किंवा त्याचा डिनॉमिनेटर सेम बनवून आपल्याला नंबर कंपेअर करायचे. चला तर तो रूल पाहूया आपण. जर आपल्याकडे रॅशनल नंबर A/B आणि C/D असेल तर याच्यामध्ये जर आपला B आणि D हा जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे ह्या कंडिशन असतात की त्याच्यामध्ये नंबर 1 पहा. जर आपण Aचा गुणाकार जर केला D सोबत आणि Bचा गुणाकार केला C सोबत, तर याच्यापैकी B/Cचा जर गुणाकार मोठा येत असेल तर आपण हा चिन्ह दाखवायचा असतो. म्हणजेच आपण जर लिहू शकतो आपल्यामध्ये रॅशनल नंबरमध्ये A/B हा लहान असेल कशापेक्षा तर C/D पेक्षा, ठीक आहे. नंबर सेकंडवर पहा, Aचा गुणाकार आपण D सोबत केला आणि Bचा गुणाकार आपण C सोबत केला, याच्यामध्ये आपला A गुणिला D मोठा येत असेल, ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. म्हणजे आपण जो रॅशनल नंबर आहे त्याच्यामध्ये दाखवावं लागेल की A/B हा मोठा असेल कशापेक्षा C/D पेक्षा, ठीक आहे. जर आपल्या तिसरी कंडिशन असते की आपला Aचा गुणाकार आपण D सोबत घेत आहे आणि Bचा गुणाकार आपण C सोबत घेत आहे आणि दोन्ही संख्या जर इक्वल येत असेल, ठीक आहे, तर आपण लिहू शकतो की A/B हा इक्वल आहे कशापेक्षा C/D सोबत. ते असे आपले 3 कंडिशन आहे. या 3 कंडिशनचा वापर करायचा आहे आपल्याला ज्यावेळेस आपण रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करतो. किंवा या 3 कंडिशनसोबत तुम्हाला काय करायचं, आपला जो काही डिनॉमिनेटर असेल म्हणजे B आणि D याला आपल्याला सेम करावं लागेल आणि त्या रॅशनल नंबरला काय करावं लागेल कंपेअर करावं लागणार आहे. तर चला तर पाहूया आता डायरेक्ट एक्झाम्पल्स आणि आपला प्रॅक्टिस सेट. तर आपलं प्रॅक्टिस सेटमधलं फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे -7 आणि -2. याला आपल्याला कंपेअर करायचं आहे. याचं सोल्युशन पहा आपण, ठीक आहे. तर आपण इथून याचं सोल्युशन स्टार्ट करणार आहोत, ठीक आहे. तर आपल्याकडे जर असेल इफ A and B आर पॉझिटिव्ह number such that A is greater than B, then -A is लेस दॅन -B, ठीक आहे. जर A आणि B असेल तर आपल्या याच्यातला A मोठा असतो आणि जर अशा नंबर असेल तर आपल्या याच्यामधला -B असतो जर निगेटिव्हमध्ये. तर आपल्याकडे नंबर दिलेला आहे -7 आणि -2. तर याच्यामध्ये आपले जे काही मोठा नंबर असेल, जर आपल्याकडे 7 आणि 2 असतं तर याच्यामध्ये आपल्याकडे 7 मोठा असता, पण आपल्याकडे नंबर दिला आहे -7 आणि -2, तर याच्यापैकी -2 हा आपला नंबर कसा आहे मोठा आहे, ठीक आहे. हे झालं आपलं फर्स्ट नंबरचं कंपॅरिझन. आता पाहूया सेकंड नंबर. सेकंड नंबर आहे आपल्याकडे 0 आणि -9/5, ठीक आहे. याचं सोल्युशन आपण लिहून घेणार आहोत. तर आता सोल्युशनमध्ये लिहिणार की ऑन अ नंबर लाईन -9/5 इज टू द लेफ्ट ऑफ 0
ठीक आहे. नंबर लाईनवर हा जो आपला -9/5 हा लेफ्ट साईडला असतो झिरोच्या, त्याच्यामुळे तो नेहमीच कसा असतो, छोटा असतो आपल्या झिरोपेक्षा. सो देअरफॉर -9/5 इज लहान असणार आपल्या कशापेक्षा, तर 0पेक्षा. ठीक आहे. तर आपल्याला लिहिताना काय लिहावं लागेल की 0 हा मोठा आहे कशापेक्षा, तर 9/5पेक्षा. ठीक आहे. तर आपला हा जो झिरो असतो तो निगेटिव्ह नंबरपेक्षा नेहमीच ग्रेटर असतो. पाहू शकता तुम्ही ही आपली जी काही नंबर लाईन आहे. ठीक आहे. याचं जर सेंटर मी 0 घेतला आणि ठीक आहे, तर या साईडला जे काही असतात आपले पॉझिटिव्ह नंबर, या साईडला जे काही असतात निगेटिव्ह नंबर असतात. ठीक आहे. तर या साईडनं जसे जसे आपले नंबर वाढत जाणार हे मोठे मोठे होत जातात. तर निगेटिव्ह नंबरनी पण सुद्धा या साईडला येतानीच नंबर काय होतात आपले मोठे होत जातात. म्हणून निगेटिव्ह नंबर हा जो काही असेल तो 0पेक्षा नेहमी काय असणार आहे, लहान असणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे 0 हा जर आला निगेटिव्ह नंबरसोबत कम्पेअर करायला, तर 0 हा नेहमीच मोठा येणार आपल्या कोणत्याही निगेटिव्ह नंबरसोबत. तर चला पाहूया तिसरं एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलमध्ये दिलं आहे आपल्याला 8/7 आणि 0. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण पाहू शकता की आपलं जे सोल्युशन आहे. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये लिहू की ऑन अ नंबर लाईन 8/7 इज टू द राईट ऑफ 0. तर त्याच्यामुळे काय होतं की आपला जो 8/7 आहे हा नेहमीच मोठा असणार आपल्या 0पेक्षा. ठीक आहे. म्हणजेच आपण जो काही आपली नंबर लाईन असते, ठीक आहे, याच्यावर तुम्ही आत्ताच मी एक्झाम्पलमध्ये सांगितलं तुम्हाला सेकंड नंबरच्या, तर या बाजूने सगळे जे नंबर असतात ते मोठे मोठे होत जातात. तर 0 जो हा या बाजूला म्हणजे पॉझिटिव्ह नंबर जे काही असेल त्याच्यापेक्षा नेहमी लहान असणार, तो मोठा असू शकतो फक्त आपल्या निगेटिव्ह नंबरपेक्षा, पण पॉझिटिव्ह नंबरपेक्षा तो असतो नेहमीच लहान असतो. ठीक आहे. आता पाहूया चौथा एक्झाम्पल. पाहू शकता की चौथ्या एक्झाम्पलमध्ये आता आपल्याला रॅशनल नंबर आला आहे -5/4 आणि पॉझिटिव्ह 1/4. तर ह्या रॅशनल नंबरमध्ये आपल्याला काय कम्पेअर करायचं, त्याचा डिनॉमिनेटर. ठीक आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर आपलं त्याचं जे काही न्यूमरेटर असतं त्याला आपण कम्पेअर करून लहान मोठं ठरवू शकतो. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये लिहायचं आहे आपल्याला अ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज smaller than a positive number. ठीक आहे. जे काही रॅशनल नंबर असेल, एक जर निगेटिव्ह असेल आणि एक जर पॉझिटिव्ह असेल, तर याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह नंबर असतो तो नेहमीच मोठा असणार आपला निगेटिव्ह नंबरसोबत. ठीक आहे. तर देअरफॉर आपल्याकडे जो नंबर आहे -5/4 हा 1/4पेक्षा नेहमीच कसं असणार आहे, आपला लहान असणार आहे. ठीक आहे. जर आपला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल आपल्याकडे रॅशनल नंबर, तर जो आपला पॉझिटिव्ह नंबर आहे तो नेहमीच मोठा असेल आपल्या स्मॉल जो रॅशनल नंबर असेल त्याच्यासोबत. पण त्याच्या अगोदर तुम्हाला त्याचं डिनॉमिनेटर सेम आहे की नाही हे कम्पेअर करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपलं डिनॉमिनेटर सेम होतं म्हणून आपण म्हटलं की जो काही पॉझिटिव्ह नंबर आहे तो मोठा असणार आहे नेहमी आपल्या जो काही निगेटिव्ह नंबर आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. तर निगेटिव्ह नंबर हा नेहमीच स्मॉल असतो. आता पाहूया एक्झाम्पल नंबर 5. पाहू शकता आपलं 5th नंबरचं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही रॅशनल नंबर दिले आणि दोन्ही रॅशनल नंबरचा जो काही आपला डिनॉमिनेटर आहे तो सेम दिला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आता काय करायचं, याचा जो न्यूमरेटर आहे ते आपल्याला कम्पेअर करावं लागणार आहे. तर इथं आपण लिहून घेऊया द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन रॅशनल नंबर आर द सेम. ठीक आहे. कारण की याचा दोन्ही याचा जो रॅशनल नंबरचा जो डिनॉमिनेटर आहे सेम आहे म्हणून तो आपण इथं लिहिलेला आहे. तो देअरफॉर लेट अस कम्पेअर देअर न्यूमरेटर. त्याचा जो काही न्यूमरेटर आहे तो आपल्याला आता काय करायचं आहे, कम्पेअर करायचं, कारण की त्याचा डिनॉमिनेटर काय आपल्याकडे सेम दिलेला आहे. ठीक आहे. तर न्यूमरेटरमध्ये आपल्याकडे नंबर काय आहे, 40 आणि 141. ठीक आहे. 40 आणि 141 आहे. ठीक आहे. तर यांच्यापैकी मोठा कोणता झाला आपला 141. ठीक आहे. तर आपल्याला जो काही रॅशनल नंबरमध्ये लिहावं लागतं आणि जो आपला मोठापणा आहे तो आपल्याला हा जो नंबर आहे तो आपला मोठा दाखवावा लागणार आहे, हा नंबर आपला छोटा राहणार आहे. म्हणजेच काय, तर देअरफॉर 40 29. ठीक आहे. आता हे दोन्ही मी रॅशनल नंबर लिहिले. तर आता याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला मोठा नंबर कोणता आला, हा वाला आला आहे. तर ठीक आहे. तर मोठ्याचं साईनसुद्धा आपल्याला या बाजूने दाखवणार लागणार आहे, त्याच्यामुळे हा नंबर आपला मोठा असणार या नंबरपेक्षा. ठीक आहे. तर हा नंबर आपला छोटा असेल आणि हा नंबर काय असेल आपला मोठा असेल, कारण की याचं आपल्याला कम्पॅरिझन करताना यांचे डिनॉमिनेटर सेम होते. फक्त मग काय केलं आपण न्यूमरेटरला कम्पेअर केला. न्यूमरेटरमध्ये हा मोठा आहे असल्यामुळे 40पेक्षा, म्हणून याला आपल्या मोठ्या नंबरची जी साईन आहे ती आपण दाखवलेली आहे. पाहूया एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 पहा आपला. या 6मध्ये सुद्धा आपल्याला जो काही डिनॉमिनेटर आहे तो सेम दिलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काय करावं लागणार आहे, आपला जो न्यूमरेटर आहे त्यालाच कम्पेअर करावं लागणार आहे. तर चला लिहून घेऊया मग. लेट अस
compare the numerators of the given rational number. पर का बरं आपण डिनॉमिनेटर कम्पेअर करत आहोत त्याच्या न्यूमरेटर कम्पेअर करत आहोत, कारण की त्याचा डिनॉमिनेटर काय आपल्याला सेम दिलेला आहे. बिकॉज द डिनॉमिनेटर आर द सेम. ठीक आहे, कारण की त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून त्याचं काय करतं आहे आपण न्यूमरेटरला कम्पेअर करतो आहे. आणि काय आपल्याकडे न्यूमरेटर पहिला आहे आपल्याला हा 17, दुसरा दिला आहे आपल्याला 13. ठीक आहे, तर आत्ताच म्हटलं मी की नंबर लाईनवर जो की लहान नंबर असतो तो नेहमीच मोठा असतो आपल्या मोठ्या नंबरपेक्षा. तर याच्यापैकी मोठा कोणता असणार आहे, मायनस जो 13 आहे तो नंबर मोठा असणार आहे. ठीक आहे, आता याला आपण रॅशनल नंबरच्या मध्ये लिहूया, ते आपल्याला लहान मोठे पण आपल्याला दाखवायचे. ठीक आहे, तर मायनस. ठीक आहे, इथं आपलं झालं पहिला नंबर रॅशनल नंबर आणि हा आपला सेकंड रॅशनल नंबर. ठीक आहे, आणि आधी इथं काय म्हटलं की आपण 13 हा नेहमीच काय असतो मोठा असतो कशापेक्षा, 17पेक्षा. तर याच्यामध्ये सुद्धा कोणता नंबर मोठा येणार आहे आपल्याला, -30/20 वाला जो काही नंबर आहे तो मोठा राहणार आहे आपल्याला या नंबरपेक्षा. हा नंबर नेहमीच काय असणार आहे आपला लहान असणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की निगेटिव्ह नंबर जे असतात, जे छोटा नंबर असेल निगेटिव्ह, तो नेहमीच काय असेल तो मोठा असतो आपला. ठीक आहे, कोणत्या की मोठा जो निगेटिव्ह नंबर असेल त्याच्यापेक्षा. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची. चला आता करूया एक्झाम्पल नंबर 7. आता पहा आपला जो 7th नंबरचा एक्झाम्पल आहे याच्यामध्ये पहा आपल्याला दोन्ही जे काही डिनॉमिनेटर आहे आपले दोन्ही वेगवेगळे दिले आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही डिनॉमिनेटर आहे त्यांना सेम करावं लागणार आहे, इक्वल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. इथं पाहू शकता आपल्याकडे 15 आणि 12. ठीक आहे, असे दोन नंबर आहे की ज्याला मी काय करू शकतो, 3 भाग देऊ शकतो ना 3 भाग. तर जर याला मी 3 भाग दिला तर माझ्याकडे काय होणार, तिकडे पहा. तर माझ्याकडे याला जर 3 भाग दिला तर हा 4 येतो, याला 3 भाग दिला तर हा माझ्याकडे 5 येतो. ठीक आहे, तर मग माझ्याकडे हा नंबर बनतो 5 आणि 4. ठीक आहे, तो माझ्याकडे जो रॅशनल नंबर मिळाला आहे मला तो मिळालेला आहे 5/4. ठीक आहे, तर आता हा जो 5/4 आहे याचा आपल्याला कंपॅरिझन करायचा आपला जो 7/16 आहे त्याच्यासोबत. ठीक आहे, तर आपल्याला आता यांचे दोन्ही नंबर आहे त्यांच्यासोबत आपण आज याचं कंपॅरिझन करू. ठीक आहे, तर नाव कम्पेअर 5/4 अँड 7/60. ठीक आहे, आता यांना कम्पेअर करायचं तर आपलं इथं डिनॉमिनेटर किती आहे, 60 आहे, इथं 4 आहे. तर आपण या 4ला काय करायचं आपल्याला 60मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्याच्यानंतर याला कंपॅरिझन करायचं आहे. आता याला 60मध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं लागणार, याला मला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर 4ने जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करत असेल तर डिनॉमिनेटरला, आणि डिनॉमिनेटर करत असेल तर न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, तर इथं मी 5ला मल्टिप्लाय करणार 4ने, त्याचसोबत करणार 4ने मल्टिप्लाय करणार 4ने. ठीक आहे, तर माझ्याकडे काय नंबर येणार आहे, ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्ही 20/60. ठीक आहे, हा नंबर आला. तर आता हा जो नंबर मिळाला आहे याला मला कंपेअर करायचे, कशासोबत कंपेअर करायचं आपला 7/60 सोबत मला याला सोबत कंपेअर करायचं. ठीक आहे, तर मी नंबर लिहून घेणार आपला. ठीक आहे, काय आला आपला हा मल्टिप्लाय केल्यानंतर 20/60. ठीक आहे, याचं कंपॅरिझन मी करणार आहे 7/16 सोबत. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा डिनॉमिनेटर आपले कसे झाले, सेम झाले. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरला आपण कंपेअर करायचं आणि मोठा कोणता आहे आपला हावाला आहे. ठीक आहे, तर म्हणून याला मी कंपॅरिझनमध्ये असं लिहिलं. ठीक आहे, आणि हा 20/60 हा कशाचा नंबरमध्ये मिळालेला आपल्याला, तर हा या नंबरचा. ठीक आहे, तर तो नंबर आपण परत लिहून घेऊया. मग इथे आपला जो नंबर आहे ठीक आहे हा कसा असणार, मग मोठा असणार 7/60 पेक्षा. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे जर तुमचे जे काही डिनॉमिनेटर असतात ठीक आहे वेगळे आले असते तर तुम्हाला त्याला एक तर पहिले त्यांचं जे काही डिनॉमिनेटर दिलेलं असेल ते तुम्हाला सारखे बनवावं लागेल. ठीक आहे, डिनॉमिनेटर सारखे बनवले की तुम्ही याला कंपॅरिझन करणं इझी जातं. ठीक आहे, तर तुम्ही या मेथडचा वापर करू शकता किंवा जे आपण तुम्हाला काही रूल मी सांगितले सुरुवातीला त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही काय कंपेअर करू शकता. तर 8 नंबरचा एक्झाम्पल आपण त्या रूलचा वापर करून करूया. तर हा जर रूल तुम्हाला समजला नसेल की डिनॉमिनेटर आपल्याला सेम बनवायचा. ठीक आहे, तर या व्हिडिओला हा जो काही पॉईंट आहे तुम्ही हा जो मुद्दा आहे तो तुम्ही परत पाहू शकता की तुम्हाला कळेल की हा कशा प्रकारे आम्ही डिनॉमिनेटर आपण सेम केलेला आहे. आता एक नंबरचा एक्झाम्पल आपण रूलनुसार कंपेअर करून पाहूया. तर इथं मी रूल लिहून दिले होते तुम्हाला 3 रूल्स, त्या 3 रूल्सपैकी एक रूलाचा वापर करणार. इथं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपण आता तिथं कंपॅरिझन करणार आहोत. ठीक आहे, तिथं पहा आपल्याकडे नंबर दिलेला आहे -25/8 आणि इथं दिलं आहे आपल्याला 9/4. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय करायचं आहे मला -25ला मला मल्टिप्लायड करायचं आहे 4 सोबत आणि माझ्याकडे जे -9 आहे त्याला मल्टिप्लायड करायचं आहे 8 सोबत. ठीक आहे, तर -25 याला जर मी मल्टिप्लाय केलं तर मला मिळतात 100, जे की मायनस साईन आपल्याला द्यावं लागेल आणि इथं मिळतात मला -72.
ठीक आहे. तर हे 2 नंबर मिळाले. आता सांगू शकता यांच्यापैकी मोठा नंबर कोणता आहे, तुम्हाला आताच म्हटलं मी, जो की लहान नंबर असतो निगेटिव्ह साईनमध्ये तो नेहमीच मोठा असतो आपल्या मोठ्या नंबरपेक्षा निगेटिव्हमध्ये. ठीक आहे. तर हा नंबर आपला काय झाला, मोठा झाला. तर म्हणजे याच्यामध्ये आता मी कंपॅरिझन करताना काय लिहू शकतो की -25/8 आणि -9/4 यांच्यापैकी कोणता मोठा असणार आहे, तर -9/4 हा मोठा असणार आहे. आणि हे कशावरून लिहिलं, जे की आपल्याकडे रूल दिले होते त्या रूलनुसार आपण हे लिहिण्यात आलं आहे की एचा गुणाकार जर मी डी सोबत करत असेल आणि बीचा गुणाकार मी सी सोबत करत असेल आणि यांच्यापैकी हा जर मोठा येत असेल, ठीक आहे, हा वाला जो रॅशनल नंबर आहे तो मोठा येत असेल, तर त्याच्यानुसार मी लिहू शकतो की A/B हा लहान असेल कशापेक्षा, तर आपल्या C/D पेक्षा. ठीक आहे. तर हा आपला रूल आहे. तर या रूलनुसार काय केलं आपण इथं कंपॅरिझन केलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही रूलनंसुद्धा कंपॅरिझन करू शकता आणि त्याचं डिनॉमिनेटर सेम करून सुद्धा तुम्ही त्याचं कंपॅरिझन करू शकता. ठीक आहे. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 9. इथे पाहू शकता मी परत एक्झाम्पल लिहिलं आहे 9. तर ठीक आहे. याच्यामध्ये पहा आपले दोन्ही डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. याचं दोन्ही डिनॉमिनेटरला मला काय करावं लागेल, एक तर सेम बनवून घ्यावं लागेल. एक तर मला या 5ला 15 बनावं लागेल किंवा या जे काही आपल्याला 12/15 आहे त्याला मला 5मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की दोघांपैकी एक कंडिशन मला अप्लाय करावी लागणार आहे. तर चला तर आपण पाहूया. ठीक आहे. तर आपल्याकडे जर नंबर दिला आहे 12/15, ठीक आहे. याला आपण जर 3नं भाग दिला तर माझ्याकडे काय नंबर उरतो ते तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. काय होणार आहे माझ्याकडे, जर मी याला जर भाग देत असेल तर हा बनतो माझ्याकडे 4/5. ठीक आहे. म्हणजे याला मी 3नं दोघांना जर भाग दिला तर माझ्याकडे नंबर बनतो 4/5. तर या 4/5ला आपल्याला कंपेअर करायचं आहे कशासोबत, तर 3/5 सोबत. तुम्ही पाहू शकता याचा आणि याचा डिनॉमिनेटर कसा आहे आपला सेम आहे. ठीक आहे. आता यांचं कंपॅरिझन जर मी केलं, ठीक आहे, म्हणजे या दोघांचं मला कंपॅरिझन करायचं असेल तर यांचं डिनॉमिनेटर पण माझ्याकडे कसं असं आता सेम आहे. ठीक आहे. तर या दोघांना मी काय करू शकतो, इथं कंपेअर करू शकतो. ठीक आहे. तर कंपेअर 4/5 अँड क्वेश्चन कोणत्या नंबरला 3/5. ठीक आहे. आता डिनॉमिनेटर सेम आहे, त्यांचं न्यूमरेटरसोबतच आपल्याला कंपॅरिझन घ्यावं लागणार आहे. आणि कोणता मोठा असणार आहे, तर आपला 4 मोठा असणार आहे आपल्या 3 सोबत. ठीक आहे. तर आपला 3 लहान असणार, 4 आपला मोठा असणार. ठीक आहे. हे झालं कंपॅरिझन. जर मी ह्या 15ला जर 5 बनवलं आणि 5ला जर 15 बनवलं तर त्याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये असंच उत्तर येतो का, ते पण सुद्धा पाहून घेऊया आपण साईडला. ठीक आहे. तर पहा इथं माझ्याकडे 3/5 होतं. याला मला 15 करायसाठी काय करावं लागणार आहे, तर मला तुम्ही सांगू शकता का कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, मला किती ना 3नं मला इथं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे नंबर काय बनेल 9/50 हा माझ्याकडे नंबर बनेल. आणि याचं कंपॅरिझन कशासोबत करावं लागणार आहे, मला 12/50 सोबत याचं मला कंपॅरिझन करावं लागणार आहे. ठीक आहे. दोघांना कंपॅरिझन करायसाठी मी इथं नंबर लिहून घेणार, मग 12/15 आणि 9/15. ठीक आहे. दोघांचा डिनॉमिनेटर कसं झाला आता सेम झाला. ठीक आहे. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला आहे. ठीक आहे. मोठा नंबर कोणता असणार आहे आपला 12 की 9, सांगा बरं कोणता नंबर असेल, 12 असेल. तर माझ्याकडे हा नंबर मोठा आला. तुम्ही पाहू शकता इथं पण आपला नंबर कोणता मोठा होता, आपलं इथं पाहू शकता तुम्ही 12/15 हा मोठाच आहे कशापेक्षा 3/5 पेक्षा. ठीक आहे. इथं सुद्धा आपल्याला तोच सेम नंबर मिळालेला आहे आपल्याला. तर एक्झाम्पल नंबर 10 आणि तो लास्ट एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये दिला आहे -7/11 -3/4. तर निगेटिव्ह नंबर आहे. तर निगेटिव्ह नंबरमध्ये जो छोटा नंबर असतो तो नेहमीच आपला मोठा असणार आहे मोठ्या नंबरपेक्षा. पण याचं जे डिनॉमिनेटर आहे ते वेगवेगळे आहे. तर पहिले तर आपल्या यांचं डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये पहा इथं 11 आहे, इथं 4 आहे. तर दोघांचं डिनॉमिनेटर सेम करायसाठी काय करावं लागेल, दोघांचे सेम डिनॉमिनेटर आलं पाहिजे म्हणून. तर एक आपण करू शकतो की या 11ला 44 आणि या 4ला सुद्धा आपण 44 बनवलं. ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही डिनॉमिनेटर हे सेम होणार. तर ठीक कसं, तर चला पाहूया. तर -7/11 याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4 सोबत. ठीक आहे. 4 सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार ते सांगा. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर हा मिळतो मला -28 आणि हा मिळणार मला 44. ठीक आहे. देन सेकंड आहे -3 आणि 4 याला मल्टिप्लाय करायचं आहे मला 11 सोबत. ठीक आहे. किती सोबत मल्टिप्लाय करायचं 11 सोबत. तर माझ्याकडे मिळणार -33/44. ठीक आहे. आता हे जे 2 नंबर माझ्याकडे आले यांना आपल्याला आता काय करायचं आहे, कंपेअर करायचं. ठीक आहे. जे माझ्याकडे दोन्ही नंबर इथं मिळालेले आहे मला त्याला काय करायचं, मला इथं कंपेअर करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर आता इथं दोन्ही नंबर मी इथं लिहून घेणार आहे -28/44 आणि -33/44. पहा दोन्ही डिनॉमिनेटर आपले आता इथं सेम झालेले आहे. आणि आता जे न्यूमरेटर आहे त्याला कंपेअर करायचं. आणि मी परत म्हणते जो छोटा निगेटिव्ह नंबर असतो तो नेहमीच मोठा असतो आपल्या मोठ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा. तर हा नंबर कसा असणार आहे आपला मोठा असणार आहे. ठीक आहे. आणि हा नंबर कशासाठी लिहिला होता आपण 7/11 साठी -7/11 साठी घेतलेला आहे हा पूर्ण नंबर. ठीक आहे. आणि हा नंबर कशासाठी घेतलेला आहे आपण, तर -3/4 साठी घेतला आहे. तर म्हणून मोठा नंबर कोणता होणार आपला -7/11 हा मोठा असणार कशापेक्षा -3/4 पेक्षा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या नंबरचं कंपॅरिझन करायचं आहे. ठीक आहे. तर आशा करून तुम्हाला आवडला असेल. जर काही टॉपिक समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी परत त्याच्यावर व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवू शकते. छोट्या एक्झाम्पल आपण घेऊन पाहूया. चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑल म्हणून क्लिक करायला विसरू नका. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.